शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील बेपत्ता युवक आदित्य मोहन बंडगर वय वर्ष 19 हा तब्बल 5 दिवसांनी येथील हारगुल रस्ता पंचगंगा नदी पात्राजवळ जय हिंद पाणी पुरवठ्याच्या जॅकवेल शेजारी खड्ड्यात सुखरूप सापडला। रेस्क्यू फोर्सचे जवान व नागरिकांनी त्याला खड्ड्यातून बाहेर काढले, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। जॅकवेलच्या मोटारीच्या मोठ्या आवाजामुळे आदित्य ओरडत असूनही कोणालाही त्याचा आवाज ऐकू येत नव्हता। दरम्यान शुक्रवारी रेस्क्यू फोर्सचे जवान व नागरिकांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली। सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास नदीपात्राजवळील सुमारे 9 फूट खड्ड्यातून मोठ्याने आवाज येऊ लागल्याने तात्काळ नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत त्याला सुखरूप बाहेर काढले। तब्बल 5 दिवस उपाशी असल्याने आदित्यची तब्येत थोडी खालावली आहे। त्याला उपचारासाठी इचलकरंजी येथे दाखल करण्यात आले आहे। शोध घेण्यासाठी रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी गेल्या 2 दिवसात येथील हारगुल रस्ता पंचगंगा नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने 9 तास शोध मोहीम राबवली होती। दरम्यान शिरढोण पंचगंगा नदीच्या घाटाजवळ आदित्यचे चप्पल आढळून आल्याने 2 दिवसांपासून पोलीस व रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात शोध घेत होते। दरम्यान तो सुखरूप सापडला। रेस्क्यू फोर्सचे हैदर अली मुजावर, व्हाईट आर्मी टीमचे प्रदीप ऐनापुरे, नितेश वणकोरे, निशांत गोरे, निलेश वणकोरे, दीपक बदामे यांनी मोलाचे योगदान दिले। याबद्दल त्यांचे गावात कौतुक केले जात आहे। मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।